अरे घाबरलो की लक्का. ठेव आशिक ना हलावे अजून. नाही ना, मी फोन केला होता पण कुठं अडकलाय काय माहित. काल सारखं म्हातारी संग बोलत बसला असेल. अरे म्हणजे म्हातारी म्हणजे जिजी र. असं त्यो म्हणत असेल, खरं खोट त्यालाच माहित. पण क्या शीतलनं त्याची 100 नावं ठेवल्यात. मग त्यानं पण तिचं नाव म्हातारी ठेवलं असेल की. असल असल. त्यांचं काय सांगतेत नाही बाबा, ती काय बी करतील. वय पण तू काय पण म्हणी क्या, आपला अजब बदललाय लक्का. किती समजूतदार झालाय माहित आहे ना. राहुल्या, आपण गमती गमतीने त्याला घेतोय खरं. आजा का नाही एकदम परफेक्ट बॉयफ्रेंड झालाय बघ. अरे एका मुलांना कसं असलं पाहिजे, काय काय केलं पाहिजे, त्याला सगळं कळतंय लक्का. होय. मी तर का नाही वैन पेनच घेऊन आले. कशाला? आजा काय काय सांगणार आहे ते सगळं मुद्दाम मी लिहूनच काढणार आहे, म्हणजे भविष्यात मला उपयोगी पडेल ना. ऐका नाही हुशार मी. होय. या आशिक, अहो तुमचा विषय चालू होता. काय शिव्या घालत होता का? शिव्या कशाला देऊ, कौतुकच करत होत तुझं. किती समजूतदार आहेस म्हणून. राहुल्या, प्रत्येक मुलांना समजूतदार असायला पाहिजे. पण हा, नुसतं समजूतदार असून उपयोग नाही बरं का. मग अजून काय काय लागतं? तुला तर काहीच माहित नसतं का. माहित नाही लका म्हणून सांग म्हणतोय. हा बघ, मी वैन पेन पण घेऊन आलोय. तुझी काय मुद्दा सांगणार आहेस का नाही, मी सगळं लिहून काढणार आहे. सांग. बर, कसं आहे, प्रेमात आहे ना एफर्ट्स घ्यावे लागतात. हा, प्रेमात ए पटस. आजा, ए पटस म्हणजे काय र? अरे म्हणजे बघ, आपण पुढे होऊन सगळं केलं पाहिजे. काय पाहिजे तिला, काय नको, तिला काय म्हणायचंय, हे सगळं तिनं सांगायच्या आधी आपल्याला कळलं पाहिजे. आणि बघ, तिच्या मनात काय ना हे पण आपल्याला ओळखता आलं पाहिजे. हा रे. कसं आहे, नुसतं बी रोवून चालत नाही, तर त्याला खत पाणी, ऊन, कुंपण हे सगळं करावं लागतं. खत पाणी कुंप. तू तर लका शेती करायला लागलास की. होय. जय जवानवरनं डायरेक्ट जय किसान झालास. प्रेमाची शेती केलीस की तू. अरे हेच करायला लागतं सगळ्यांना. हे बघ, आपण प्रेम करतोय ना, तर हे सगळं जमलं पाहिजे आपल्याला. कसं आहे, मुलीनं जर प्रपोज केला तर तिला असं वाटू शकतं ना की तुझं माझ्यावर प्रेमच नाही. कारण असतं तर तू मला प्रपोज केला असता, पण तसं काय झालंच नाही. म्हणजे काय, तुझं माझ्यावर प्रेमच नाही. आता मी प्रपोज केलाय तर नाही कसं म्हणायचं ना. आधीच ही 63 डोक्याची, तूच काहीतरी करून घेईल पण तू हो म्हणलास. हा, माझंच चुकलं. म्हणजे असं मुलीला वाटू शकतं ना. हा, होय लाका, खरंच वाटू शकतं. तू गं बस. हा, तू बोल. म्हणूनच आपल्याला एफर्ट्स घ्यावे लागतात. आणि हो, एफर्ट्स घ्यायचे म्हणजे सारखं सारखं त्यांच्या पुढे मागं करायचं नाही बरं का. नाही, अजिबात नाही. तर त्यांना त्यांची स्पेस द्यावी लागते. काही गोष्टी ना त्यांच्या मनासारख्या कराव्या लागतात. आणि हो, त्यांच्या मैत्रिणी संग ना जास्त बोलून उपयोग नाही. आणि बोलणं बंद करून बी उपयोग नाही. जेवढंच तेवढंच बोलायचं असतं. असं बरंच काय काय करावं लागतं, कळलं तुम्हाला. हायला आजा, तू तर लका भावा आमचा लो गुरु झालास की. नाही नाही, असं काय नाही. आणि जेवढं आपल्याला माहिती आहे ना तेवढं पुढे त्याला सांगायचं, एवढंच. तर ते म्हणतात ना, ज्ञान दिल्यानं वाढतं, तसं.
मला फोन आलाय जरा, मी बोलून येतो. तुमचं झालं की हाक मारा मला. आईला इतक्या हा शीतला आज्याला मिळाली म्हणून आपण आज्याला लक्की असं म्हणत होतो, पण तसं नाही. शीतल लक्की लका आज्यासारखा तिला परफेक्ट बॉयफ्रेंड मिळालाय. परफेक्ट बॉयफ्रेंड. तू आहेस व्हय? हो. काय झालं? अगं मला वाटलं घरातलं कोणतर आलं का काय. मग आलं तर येऊ दे की, त्यात काय? त्यात काय म्हणजे? अगं मी माझा ना आजाचा फोटो बघत होते आणि घरात कोणाला कळलं तर घोळ नाही का व्हायचा. तुझा ना आजाचा फोटो बघू. ओहो लव बर्ड. फोटोत किती गोड दिसताय ग. आणि भांडताना कुठं जातं प्रेम? मी कुठं भांडते? तर तुला भांडायचंच माहित नाही ना. म्हणजे तसं नाही, भांडते पण सारखं सारखं नाही. तू तर मला भांडकुदीच करून टाकलेस. काल भांडलीस ना? म्हणजे भांडलीस वय. गर्लफ्रेंड आहे म्हणून काय झालं? मला स्पेस नकोय म्हणून सांगितलं मी तसं. स्पेस द्यायला पाहिजे बरोबर आहे, पण त्याला नाही तुला सांगायची गरज आहे. म्हणजे मला तर असं वाटत नाही तू तुझ्या कुठल्या गोष्टीत नाक खुपसत असेल. ऐ म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी आजाच्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसते का? म्हणजे तसं नाही, पण तू बी त्याला स्पेस द्यायला पाहिजे ना. हा मग देतेच की मी. भांडणं जरा कमी करा. नाही भांडत सांगितलं ना. हे अल्ला. जुळतंय. मी पत्रिका बी जुळून बघितली, समजा चांगलं जुळतंय. फक्त आता भैयांच्या घरी चालणार आहे का नाही तेवढं लगेच बघायला पाहिजे. वय बाई, मला तर त्याचीच काळजी लागून राहिली. आता काळजी कशाला करताय? आपली शीतल लाखात एक आहे, असंच थोडी नाही म्हणणार आहेत वय ती. अगं आपण मज म्हणतोय की आपली पोरगी लाखात एक आहे, पण त्यांचा पण पोरगा 10 लाखात एक आहे, शिवाय एकुलता एक आहे.